भिवंडी तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत कुरुंद अंतर्गत दळेपाडा येथील राहणारे सुदाम बाळू भोईर यांच्या राहत्या घराच्या भाग आवास योजनेतील घरकुल मंजूर झाल्याने जेसीबीच्या साहाय्याने नुकसान आणि नासधूस केल्याची घटना गुरुवार दिनांक 3 एप्रिल रोजी घडली आहे। या प्रकरणी फिर्यादी सुदाम बाळू भोईर यांनी पडगा पोलीस ठाण्यात नीलकंठ मारुती विसे, जितेंद्र वामन विसे दोघे राहणारे वाफाले या दोघांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे। याबाबत सविस्तर बातमी अशी आहे की अनेक वर्षापासून कब्जे वहिवाटी जमीन वडिलोपार्जित जागा ताब्यात नावावर आहे। प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत शासनाकडून 1 लाख रुपये अनुदान बँक खात्यात असे 3 हप्ते मिळालेले होते। पंचायत समितीचे अधिकारी व ग्रामपंचायतीचे अधिकारी यांनी घराचे फोटो काढून घेतले, परंतु घडे बांधून झाल्यानंतर या दोघांनी जेसीबीच्या सहाय्याने धक्काबुक्की, दमदाटी व मारहाण करून धमकी देऊन सुद्धा घराचे नुकसान केलेली आहे। घराच्या नुकसान करतेवेळी नीलकंठ विषे व जितेंद्र विषे यांच्या आमच्या काही संबंध नसताना सुद्धा धक्का देऊन बोलले, साईडला हो नाहीतर तुला इथेच गाडून टाकू अशी धमकी देऊन यावेळी पोलीस अधिकारी सुद्धा बंदोबस्तात होते। या 2 इसमांकडून जीवाला धोका आहे। पडगा पोलीस हे आम्हाला न्याय देतील आणि न्यायाची शाश्वती आहे। ग्रामपंचायतीकडून किंवा इतर ठिकाणाहून नोटीस न देता तसेच आमचे म्हणणे ऐकून न घेता आमची घरे पक्के उद्ध्वस्त करण्यात आली आहे। घरातील गरजेच्या चैनीच्या वस्तूची हानी झाली आहे। फिर्यादी सुदाम बाळू भोईर यांनी पुढे बोलताना सांगितले की आमचा संसार उद्ध्वस्त झाला। याकडे भिवंडी तहसीलदार व ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देऊन संबंधितांवर कारवाई करावी व शासनाकडून घरे बांधून मिळावा अशी मागणी सुदाम बाळू भोईर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे। घर तोडला ना माझा, तुमचा राहता घर तोडला, घरकुल आला ना मोदी सरकार करून राहता घर माल तोडला। आता मला न्याय पाहिजे। नेमकं काय झालं काका? काय झालं? काय झालं नाही, काहीच नाही। ते आले लगेच डायरेक्ट जेसीबीने घर तोडला माझा। कोण होते ते? नीलकंठ विषय आणि जितेंद्र विषय। हा जो घर तुम्ही बांधलेला आहे हा कुठल्या शासनाकडून आलेला घर आहे का? शासनाकडून आलेले, मोदी सरकारकडून आलेले का कोणाकडून? मोदी सरकारकडून। मग त्याचे तुम्हाला हप्ते वगैरे भेटले? एक 15,000, एक 45,000 ने एक 40,000। एकंदरीत तुम्हाला शासनाकडून घर आलेलं आहे घर आले। आणि हा तुमचं घर तोडून टाकले। काय तोडणारे जे होते त्यांचे तुम्ही नाव जे घेतले ते काय बोलले तुम्हाला? ते काहीच बोलले नाही का घर तोडतो काय। आले डायरेक्ट जेसीबी लावला। पूर्वी नोटीस काही नाही, नोटीस विशेष काही नाही दिली मला। त्या दिवशी काय घडला होता इकडे? त्या दिवशी ज्या दिवशी तुमचं घर तोडला काय घडलेलं नेमकं इकडे? काय नाही घडलं, आलं नेमकं तोडलं नाही। तुमची काय बाचाबाची झाली? नाही, काय नाही बाचाबिशा काहीच नाही। सांगितलं त्या लोकांनी? तुम्हाला काय सांगितलं त्या लोकांनी? काहीच नाही सांगितलं ना, आलं जेसीबीच लगेच लावला। म्हणजे तुमच्या घरामध्ये जे काही सामान होतं ते काढून पण नाही दिला, तसाच राहिला। माझ्या घरात सामान द्या मला या पण केला, ढकलबुकल केला, मारहाण झाली। मी विचारला काय घर तोडता, तो वाई साईडला बोलतो नाही, इथं गाडीन तुला बोलतो। कुठं गाडी? इथं ते नाली मारली तिथं। मग त्यांच्याकडे जेसीबी वगैरे होता का? जेसीबी होता, पोलीस होत। कोण कोण आलते? ते दोघं होतं, पोलीस कोण दोघं होते ना, मी ओळखीत नाही। दोघं जण कोण? नाव माहिती आहे का तुम्हाला त्यांचं? जितेंद्र विषय आणि नीलकंठ विषय। काय धमकी दिली का तुम्हाला? धमकी दिली। काय धमकी दिली? तर मी काय घर तोडतो माझा, तो वाई साईडला नाही, इथं गाडीन तुला मी बोलतो। म्हणजे त्यांच्यापासून तुमच्या जीवाला धोका आहे ना माझ्या जीवाला। पोलिसांनी तक्रार केली आहे का तुम्ही? केले पण आता न्याय कुठे भेटलाय? पोलिसांनी काय सांगितलं? तो बघू भेटेल न्याय, पण मला भेटेलच न्याय ना। पडगा पोलीस स्टेशन हे तुम्हाला न्याय देतील, तुम्हाला शाश्वती आहे का? आहे ना, आहे। आता तुम्ही कुठे कुठे अर्ज केलेले आहेत? अर्ज भिवंडी तहसीलदार ऑफिस, ठाणा एसपी ऑफिस सगळे अर्ज केलेले। आता तुम्ही कुठे राहता? मग कुठे नाही, इथं काल परते पाण्यात भिजून गेलो। इथं तुम्हाला जागाच नाही, राहिला घरच नाही। किती दिवस झाला या प्रकरणाला? किती दिवस झाला सगळं होऊन? त्या झाला परवा दिवशी 3 तारीख। म्हणजे तुमच्यावर एकंदरीत खूप दादागिरी केली? खूप दादागिरी। हे सगळं याचे लोक आलते, त्याचे मला फोटो काढून घेतला। शासनाचे लोक येऊन गेले, फोटो काढून तुमचे फोटो काढलेले घराचे, अख्खे घराचे माझे काढले इथे मध्ये उभा राहून।